नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारत सरकारच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काही ज्युनियर पदांसाठीची भरती निघालेली आहे. त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतोय. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, बँकांची बँक म्हणलं की आपल्याला रिझर्व्ह बँकेचं नाव डोळ्यासमोर येतं. तर ह्याच रिझर्व्ह बँकेमध्ये म्हणजेच आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये काही जागा आहेत. तर त्या जागा पाहूया आपण पहिल्यांदा. तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, तर ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होत आहे 30 डिसेंबर 2024 पासून आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे 20 जानेवारी 2025 पर्यंत. जर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करताय, तर तुमचा ऑनलाईन एक्झामिनेशन तुमची होणार आहे 8 फरवरी 2025 रोजी. तर आपण खाली येऊया. खाली आल्यानंतर व्हॅकन्सी टेबल पाहूया. तर मित्रांनो, या ठिकाणी ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल ही जी पोस्ट आहे, या ठिकाणी मित्रांनो 7 जागा या ठिकाणी असणार आहेत. तर त्या जागा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. ओके. त्यानंतर या ठिकाणी जागा थोड्याशा कमी आहेत, परंतु नक्कीच आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मित्रांनो. ओके. तर खाली येऊया. खाली आल्यानंतर पाहिलं तर ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल ह्या पदासाठीच्या जागा आहेत. जागा असणार आहेत 4. ओके. जागा कमी आहेत नक्कीच, परंतु अप्लाय करा. माझं असं म्हणणं आहे की फ्लोमध्ये राहणं तुम्ही खूप महत्त्वाचं आहे. तर नक्कीच अप्लाय करणं फायदेशीर राहील तुम्हाला. तर खाली येऊया. खाली आल्यानंतर बाकीचे महत्त्वाचे पॉईंट्स मी हायलाइट केले ते एकदा पाहून घेऊया. त्या पॉईंटमध्ये मित्रांनो, जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण पाहिला तर तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. एज लिमिटमध्ये मिनिमम एज तुमचं 20 वर्ष आणि मॅक्झिमम एज हे तुमचं 30 वर्ष असणं आवश्यक आहे. त्यानंतर रिलॅक्सेशन इन अप्पर एज जर आपण पाहिलं तर एस सी एस टी असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट एजमध्ये मिळून जाईल. ओबीसीवाल्यांना 3 वर्षाची एजमध्ये सूट मिळणार आहे. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन हा एक महत्त्वाचा पॉईंट येतो मित्रांनो. तर ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिलसाठी मिनिमम 3 वर्षाचा डिप्लोमा तुमचा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालेला असणं आवश्यक आहे. तुम्हाला 65% मिनिमम मार्क्स पाहिजे. ओके, हे लक्षात ठेवायचं. एस सी एस टीवाल्यांना 55% मार्क्स पाहिजे डिप्लोमा झाला असेल तर. जर डिग्री झाली असेल तर डिग्रीमध्ये तुम्हाला मिनिमम 55% गुण पास असणं आवश्यक आहे आणि एस सी एस टीवाल्यांना मिनिमम 45% गुण असणं आवश्यक आहे डिग्रीमध्ये. सेम क्रायटेरिया असणार आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी. तुमचा डिप्लोमा पाहिजे इलेक्ट्रिकलमध्ये किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये. ओके, तर अप्लाय करू शकता या ठिकाणी. डिग्री डिप्लोमा झाला असेल तरी देखील अप्लाय करू शकता. ओके. तर खाली येऊया. खाली आल्यानंतर मित्रांनो बाकीचे पॉईंट्स पाहूया. या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस जर आपण पाहिली तर तुमची ऑनलाईन टेस्ट एक होणार आहे. त्यानंतर तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे तुम्हाला मराठी लिहिता वाचता येतं की नाही याच्यावरती एक टेस्ट होईल. ओके. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जी एक्झामिनेशन होणार आहे त्यामध्ये एक्झामिनेशनमध्ये रिटर्न म्हणजे जी CBT होईल त्यामध्ये इंग्लिश लँग्वेजला 50 प्रश्न 50 गुण असतील. इंजिनिअरिंग डिसिप्लिन पेपर 1 होईल. त्या ठिकाणी 40 प्रश्न 100 गुण असतील. डिसिप्लिन 2 साठी 40 प्रश्न 100 गुण असतील. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगसाठी 50 प्रश्न 50 गुण. असे 180 प्रश्न 300 गुणांसाठीचा पेपर होईल. 150 मिनिट तुमच्याकडे कालावधी असेल. लँग्वेज टेस्ट तुम्हाला त्यानंतर द्यायचे, लोकल लँग्वेज टेस्ट. ओके. तर मित्रांनो खाली नक्कीच अप्लाय करायचं आपण या ठिकाणी. SC ST वाल्यांसाठी 50 रुपये फी असणार आहे. ओबीसी जनरल आणि EWS वाल्यांसाठी 150 रुपये फ्री, सॉरी 450 रुपये फी प्लस 18% GST तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागेल. हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.